हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द इंडियन क्विझिन. इंडियन क्विझिनमध्ये आज आपण बनवणार आहोत बटर. हे बटर बनवताना आज मी कोणत्याही प्रकारचे मिक्सरचा वापर नाही करणार, हँड ब्लेंडरचा नाही वापर करणार आणि इलेक्ट्रिक बीटरचाही नाही वापर करणार. हे हाताच्या मदतीने बनवणार आहोत, हाताने फेटून. ते पाहूयात. ही घेतली आहे मी 1 आठवडाभराची साय. साय फेटण्याआधी फ्रीजमधून 2 घंटे आधी बाहेर काढून ठेवणे. त्यामुळे साय ही रूम टेम्परेचरवर येते आणि हाताने फेटल्यामुळे हाताच्या गरमीने त्यामुळे बटर हे लवकर तयार होते. ह्या स्टेप जर फॉलो केल्या तर कुठल्याही प्रकारचे मिक्सरचे भांडे, इलेक्ट्रिक बीटर किंवा हँड ब्लेंडरचा उपयोग करायची गरज पडणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे भांडे भरवायची गरज पडणार नाही. फक्त आणि फक्त आपल्या हाताच्या मदतीने आपण हे बटर काढू शकतो. अगदी 2 मिनटातच हे बटर निघतं. आणि हा व्हिडिओ मी कुठेच स्किप केलेला नाही, तुम्ही पाहू शकता. हे पहा, हे पहिले पातळ होतं, आता घटसर होत चाललं आहे. आता थोड्याच वेळेस बटरचा असा घट्ट असा गोळा आपल्या हातात येणार आहे. तुम्ही पाहू शकता की लोणी आणि दूध वेगवेगळं होत आहे आणि लोण्याचा असा घटसर गोळा हा तयार होत आहे. लोणी छान असं पिळून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे कुठल्याही प्रकारचे मिक्सर न वापरता, इलेक्ट्रिक ब्लेंडर न वापरता, हँड विस्क न वापरता आपण अगदी सोप्या पद्धतीने बटर काढलेले आहे. आता हा बटरचा गोळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, ज्यामुळे बटर आपले 2-3 आठवडे स्टोअर करून ठेवता येईल. लक्षात ठेवा, बटर हे आपल्याला चांगल्या प्रकारे पिळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे 2-3 आठवडे फ्रीजमध्ये चांगल्या प्रकारे स्टोअर करून ठेवता येईल आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा वास येणार नाही. हे सफेद पाणी आणि दूध जर बटरमध्ये तसेच राहिले तर बटरचा उग्र असा वास यायला लागतो. आता बटर हे सेट होण्यासाठी 2 घंटे फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. हे पहा, 2 घंट्यानंतर बटर हे चांगले सेट झाले आहे. अगदी मार्केटसारखे बटर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार झालेले आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींकडे हा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत जातील.